नमस्कार. आयकॉन टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात. महाविद्यालयामध्ये आपण डॉक्टर माळवटकर जे प्राचार्य आहेत त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हे जे कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं कॉलेज, आणि प्रत्येक जणाला असं वाटतं की इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याने मुंबई पुण्यालाच जायला पाहिजे. पण सरांसोबत आम्ही ज्यावेळेस गप्पा मारल्या म्हणजे स्वाभाविक इंटरव्ह्यूच्या पहिले, तर त्यांनी असं सांगितलं की काय एवढी आवश्यकता नाही आहे की तुम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं असेल आणि चांगला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही मुंबई पुण्यालाच जायला पाहिजे. आमच्या कॉलेजचं एक चांगलं रेकॉर्ड आहे आणि ते नेमकं काय आहे त्याबद्दल आपण सरांशीच जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर माळवटकर. सर्वप्रथम मी माझ्याविषयी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. मी यापूर्वी पुण्यामध्ये जवळपास 12 वर्षे काम केलेलं आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा 1-2-3 वर्षे काम केलेलं आहे. आणि हा सगळा अनुभव बघता एकंदरीत आपण शिक्षणाविषयी किंवा अभियांत्रिकीच्या शिक्षणाविषयी जर बोलत असेल तर सर्वसाधारणपणे सारखंच शिक्षण मिळत असतं. याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अलीकडच्या काळामध्ये आपण कुठेही शिकला तर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर आपल्याला नॅशनल लेवलच्या एक्झामसाठी जावं लागतं. आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर आपण काही इंडस्ट्रीचं उदाहरण घेता येईल. त्याच्यामध्ये TCS आहे, टेक महिंद्रा आहे, एसेंचर आहे, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, L&T आहे इत्यादी. तर अलीकडच्या काळामध्ये या इंडस्ट्रीनं काय केलेलं आहे की यांनी नॅशनल लेवलला एक्झाम घेऊन हे मुलांना प्लेसमेंट देत असतात. त्यामुळं आज आपण कुठं शिकलो आहे, ग्रामीण भागात शिकतो आहे किंवा एखाद्या सिटीमध्ये जळगावसारख्या शहरामध्ये शिकतो आहे की आपण पुणे किंवा मुंबईमध्ये शिकतो आहे, याच्यामध्ये फारशी तफावत येत नाही. आपल्याला करिअरसाठी कुठं चांगले शिक्षण मिळतं हे आपल्याला बघावं लागतं. आणि शिक्षण मिळत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की जसं किंवा एखादी संस्था ही कोणत्या विद्यार्थ्याशी निगडीत आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, शैक्षणिक संस्था ही स्वायत्त आहे का, त्याच्यामध्ये काय काय सुविधा उपलब्ध आहेत, मुलांचा सर्वांगीण विकास होतो का, ह्या बाबी आपल्याला बऱ्याचशा बघाव्या लागतात. आता आपल्या संस्थेचं बोलायचं झालं तर आपली संस्था ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या 5 स्वायत्त संस्था आहे त्यापैकी एक आहे. आणि ही आपल्या विभागातली म्हणजे उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागामधली एकमेव संस्था आहे की जी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे इंजिनिअरिंगमधली. आता यामध्ये आपण काय करत असतो की विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण फक्त शिक्षणच देत नाही तर आपण शिक्षणासोबतच त्यांना काही इतर म्हणजे त्याला आपण म्हणतो करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर या बाबीसुद्धा देत असतो. तर आपण अभ्यासक्रमामध्येच काही बाबीचा अंतर्भूत केलेला आहे की जसं की मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन टेक्निकल इव्हेंट करणे, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणे, वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये सहभाग घेणे, वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेणे. तर यासाठी आपण यावर्षीपासून सिलेबस आपण थोडासा बदल केलेला आहे. याच्यावरून आपण काय केलं आहे की 8 ऑडिट पॉईंट कशासाठी तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी ज्यामध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील इत्यादीसाठी, आणि 8 ऑडिट पॉईंट्स हे आपण टेक्निकलसाठी दिलेले आहेत. म्हणजे याच्यात फायदा काय होतो की मुलांचं स्किल डेव्हलपमेंट हे सर्वांगीण बाजूनं होत असतं. कारण मुलांनी चांगली स्किल, कम्युनिकेशन स्किल असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलांनी खेळामध्ये सहभाग नोंदवलेला असणं आवश्यक आहे. तो खेळ मग कोणताही असू द्या. त्यानंतर आपण कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो ड्रामा असू द्या, डान्स असू द्या, म्युझिक असू द्या किंवा वेगळे वाद्य वाजवण्याचे हे काम असू द्या, याचीसुद्धा सुविधा आपण उपलब्ध करून देतो. ही उपलब्ध करून देण्यामागं एवढाच हेतू असतो आपला की हे करत असताना त्याची मेंटल हेल्थ ही अतिशय चांगली असली पाहिजेत. आणि ज्याच्याकडून मेंटल हेल्थ चांगली असेल तर त्या ठिकाणी त्या मुलांना करिअरसाठी चांगला फायदा होत असतो. तर ह्या अशा काही बाबी आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये निवडलेल्या आहेत. सर जसं आपण मुंबई, पुणे आणि आता जळगावमध्ये आहात, या तिघ स्टुडंटमध्ये काय फरक पडतो आणि जास्त स्कोप कुठल्या मुलांना आहे? आपण जसं म्हणलात की पुणे असू द्या, मुंबई असू द्या किंवा इतर देशामधले वेगवेगळे शहरं असू द्या, इथे आणि आपल्यासारख्या जळगाव सिटीमध्ये किंवा एखाद्या ग्रामीण भागात काय फरक पडतो तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब एक असते की जेव्हा इंडस्ट्री ही प्लेसमेंट नोकऱ्या देत असतात तर त्यावेळेस त्या काही मुलांच्या बाजू बघत असतात, विद्यार्थ्यांच्या बाजू बघत असतात की तो स्टेबल आहे का, त्याच्याकडं काही ह्युमन स्किल आहेत का, त्याला आपण मानवी मूल्य म्हणतो, किंवा सोसायटीमध्ये तो चांगला कनेक्ट आहे का,
किंवा सोबत एखाद्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर तो टीममध्ये व्यवस्थितपणे काम करू शकेल का. तर याच्यामध्ये माझा एक असा अनुभव सांगतो की जसं मी सांगितलं की पुणे मुंबईला मी सुद्धा काम करून आलेलं आहे. वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी काम केलेलं आहे आणि हे करत असताना मला एक जाणवलं की जे मुलं जळगाव म्हणा, औरंगाबाद म्हणा, अमरावती म्हणा किंवा नांदेड म्हणा किंवा या भागामधून जे येतात किंवा या भागातल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतात तर यांच्याकडे चांगली एक जमेची बाजू असते ती म्हणजे ते मुलं खूप स्टेबल असतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर ते सगळ्याशी मिळून मिसळून सर्वांना सोबत घेऊन टीममध्ये व्यवस्थितपणे प्रेझेंट करून काम करत असतात. त्यामुळं साहजिकच ज्या इंडस्ट्रीमध्ये ती मुलं प्लेस होतात त्या इंडस्ट्रीला अशा विद्यार्थ्याचा फायदा होतो. त्या उलट असं आपण म्हणू शकतो की मुंबई किंवा अशा शहरात जे मेट्रो सिटीज आहेत या मुलांचं असं असतं की हे मुलं थोडेसे अनस्टेबल असतात. अनस्टेबल म्हणजे की त्यांना प्लेसमेंट मिळाल्यानंतर प्लेसमेंट घ्यावं की नाही किंवा एम-एसला जावं, पुढचं शिक्षण घ्यावं याच्यामध्ये थोडेसे गोंधळलेले असतात. त्या बाबतीमध्ये आपल्याकडचे मुलं जे आहेत हे असं फारसे गोंधळलेले नसतात. यांचा कन्सेप्ट क्लिअर असतो की आपल्याला आपलं पदवी झालं, आपण इंजिनियर झालो की आपल्याला एक स्टेबल जॉब मिळाला पाहिजेत किमान 5 वर्षासाठी आणि 5 वर्षानंतर मग ते त्यांचं करिअर त्यांच्या दृष्टीनं बघतात. म्हणजे उच्च शिक्षणाला जायचं किंवा मग वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये शिफ्ट करायचं हे किमान 5 वर्षानंतर आपल्या इथले मुलं विचार करतात. तर त्यामुळे ही आपली एक जमेची बाजू आहे. सर, एक प्रश्न असा विचारू पाहिजे मी आपल्याला की शाखा निवडताना कोणत्या निवडायला पाहिजेत आणि त्या कोणकोणत्या असतात, त्याचे काय काय प्रकार असतात? मुळात आपण अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेत असताना अभियांत्रिकीमध्ये बऱ्याचशा शाखा असतात. म्हणजे आपण असं म्हणू की जवळपास एक 15 ते 16 शाखा आणि काही नवीन आलेल्या आहे म्हणजे 20 शाखापर्यंतचा विस्तार झालेला आहे. अलीकडच्या काळामध्ये काही डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा पण शाखा काही संस्थेमध्ये आलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये शाखा निवडत असताना आपली आवड ही प्रामुख्याने बघितली पाहिजेत. याचं कारण असं आहे की आपली आवड तर समजा एखाद्या ऑटोमेशनच्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची असेल तर आपण ऑटोमेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन सारखा विषय निवडावा. तसेच आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये जायचं असेल तर सॉफ्टवेअरमध्ये जाण्यासाठी आपण कोणताही विषय निवडावा. सॉफ्टवेअरमध्ये जाण्यासाठी अशी कुठलीही कंडिशन पडत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर मेकॅनिकलचा मुलगा असेल आणि त्याला जर सॉफ्टवेअरमध्ये जायचं असेल तो जाऊ शकतो. याचं कारण असं आहे की कोणतीही सॉफ्टवेअरची कंपनी आहे ही फक्त सॉफ्टवेअर म्हणून बघत नाही तर ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असते. जसं की आपण एखादं उदाहरण घेतलं की TCS, तर TCS ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते तर TCS ही अनेक क्षेत्रामध्ये काम करते. त्याच्यामध्ये बँकिंग आलं, त्याच्यामध्ये एज्युकेशन आलं, त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की ॲग्रिकल्चर सेक्टर आलं, त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंटचे वेगवेगळे उपक्रम असतात त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो, कन्स्ट्रक्शनमध्ये सहभाग असतो. तर ही सॉफ्टवेअरची जर कंपनी असेल TCS तरी हिचा जो काम करण्याचा भाग असतो हा सगळ्या दृष्टीनं म्हणजे सगळ्या विभागामध्ये सगळ्या शाखामध्ये असतो. त्यामुळे सिव्हिलचा मुलगा सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकतो का तर जाऊ शकतो. ज्याला कोणाला सॉफ्टवेअरमध्ये जायचं असेल तर त्यांनी आपल्या अभियांत्रिकीची कोणतीही शाखा निवडली आणि काही ॲडिशनल कोर्सेस केले सॉफ्टवेअरचे तर तो सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकतो. पण ज्यांना कोणाला कोअरमध्ये जायचं असेल की जसं की सिव्हिल आहे की बाबा आपल्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे, आपल्याला बांधकामाला संबंधित जायचं आहे किंवा आपल्याला सरकारी नोकरीसाठी जायचं आहे तर त्यांनी मग सिव्हिलमध्ये कोअर राहण्यासाठी काय हरकत नाही. परंतु सॉफ्टवेअरचं नॉलेज अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या संस्था देत असतात. आपणसुद्धा स्वायत्त संस्थेअंतर्गत आपण काही सिलेबसमध्ये बदल केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट इयरमध्ये सॉफ्टवेअर संबंधित तसेच सेकंड इयरमध्ये काही सॉफ्टवेअर संबंधित कोर्सेस इन्क्लूड केलेले आहेत जेणेकरून मुलांना त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कोणत्याही क्षेत्रामध्ये जाता आलं पाहिजेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जसं म्हणलं मी की सिव्हिल तसंच एक इलेक्ट्रिकलसुद्धा महत्त्वाचं आहे की त्याच्या बऱ्याचशा जागा हा आपल्या महाजनको किंवा इलेक्ट्रिसिटी खात्यामध्ये असतात. तर इलेक्ट्रिकल ब्रँचसुद्धा त्यासाठी एक महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्याला ऑटोमेशनच्या संबंधित तसेच काही बाबतीमध्ये सरकारी नोकरीमध्ये जायचं असेल तर एक इन्स्ट्रुमेंटेशन नावाची शाखा आहेत त्याच्यामध्ये आपण बरेचसे प्रोग्रामिंग आणि बाकीचं ॲड केलं आहे तिथे पण प्रवेश घेता येईल आपल्याला. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इथे पण घेता येईल. त्यानंतर आपल्याला सांगायचं तर कॉम्प्युटर आहे, IT आहे. त्यानंतर काही शाखा म्हणजे काही कॉलेजेस हे आपल्याला केमिकल किंवा बायोटेक्नॉलॉजी संबंधित कोर्सेस पण देत असतात. पण हे केमिकल आणि बायोटेक्नॉलॉजी संबंधित कोर्सेस हे फार कमी संस्थेमध्ये आहेत. आपल्याकडे आपल्या विभागात बोलायचं झालं तर आपल्याकडं केमिकल फक्त विद्यापीठामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. बाकी ठिकाणी केमिकल ही शाखा आपल्याला उपलब्ध नाही. परंतु
मुख्यतः मेन सांगायचं झालं की आपण करिअर करत असताना आपल्या आवडीनं केलं पाहिजेत. बऱ्याच अंशी काय होतं की आपल्या आजूबाजूचे मित्र त्यांना आवडतं की सिव्हिलमध्ये, आणि त्यामुळं काय होतं की तो मुलगासुद्धा बाकीचे जे असतात सोबतचे त्यांचे मित्र ते म्हणतात त्यांनी सिव्हिल घेतलं, चला आपणही सिव्हिलच घेऊ. आपण हे घेत असताना आपण आपली आवड थोडीशी बघितली पाहिजे. बाबा आपल्याला काय आवडतं हे का ना. आपल्याला एखादी गोष्ट समजा सॉफ्टवेअरमध्ये करायची असेल तर मग सॉफ्टवेअरमध्ये करायची असेल तर आपण कुठे गेलं पाहिजेत. तर सॉफ्टवेअरमध्ये करायचं असेल तर आपण मल्टीडिसिप्लिनरी ब्रँचेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, त्यानंतर कॉम्प्युटर आहे, IT आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डेटा सायन्स आहे. तर या शाखेकडे आपण गेलं पाहिजेत, म्हणजे जेणेकरून की आपल्याला कधीही कोअरमध्ये पण जाता येईल आणि सॉफ्टवेअरमध्ये पण जाता येईल. त्याचबरोबर आपल्याला समजा कोअरमध्ये जायचं आहे तर आपण ती कोअर शाखाची निवडली पाहिजेत शक्यतो. आणि जसं मी सांगितलं की आपल्याला बाबा मल्टीडिसिप्लिनरी वागायचं आहे तर मग त्यावेळेस आपल्याला काही ॲडिशनल काही अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात आणि आपण मग कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू शकता. म्हणजे आता बरेचसे सांगायचं झालं की आपल्याकडचे विद्यार्थी चांगल्या चांगल्या बँकिंगच्या चांगल्या चांगल्या पदावर काम करत आहेत. काही आपले MPSCमधून सिलेक्शन होऊन ॲसिस्टंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर या लेवललासुद्धा आपले बरेचसे विद्यार्थी काम करतात. त्याचबरोबर आपल्या इथून जे काही विद्यार्थी पासआउट होत असतात तर हे पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शक्यतो 6 महिन्यामध्ये सगळ्यांना जवळपास जॉब हे मिळत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडं आपण संस्थेमध्ये अंतिम वर्षामध्ये असताना जवळपास एक 50 ते 60 मुलांना त्यांचं शिक्षण पूर्ण होण्याच्या पहिले आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना प्लेसमेंट देत असतो. ज्या इंडस्ट्रीचं नाव सांगायचं आपल्याला थोडक्यात झालं तर एक आपल्याला थोडक्यात लिस्ट घेता येईल, ज्याच्यामध्ये मी सांगितलं की टेक महिंद्रा आहे, इन्फोसिससारखी इंडस्ट्री आहे, त्यानंतर इप्रोसारखी इंडस्ट्रीज आहे, अनालॉजिक ऑटोमेशन आहे पुण्याचं, त्यानंतर हॉनिवेल ऑटोमेशन आहे, त्यानंतर TCS आहे, टेक महिंद्रा आहे. तर अशी आपल्या बरीचशी लिस्ट घेता येईल. त्याचबरोबर आपल्या लोकल इंडस्ट्रीमध्ये बोलायचं झालं तर सुप्रीमसारखी आहे, जैन इरिगेशन आहे, त्यानंतर लिग्रँड इलेक्ट्रिकलच्या मुलांसाठी खूप मागणी असते तर लिग्रँडसारखी इंडस्ट्रीज आहेत. त्याचबरोबर नाशिक असू द्या, बँगलोर असू द्या, मुंबई असू द्या, पुणे असू द्या, या ठिकाणच्या बऱ्याचशा इंडस्ट्रीज हे आपल्या मुलांना शिक्षण घेत असतानाच प्लेसमेंट देत असतात. आता जसं मी सांगितलं की 50 ते 60% मुलांना आपल्या संस्थेमध्ये शिकत असतानाच प्लेसमेंट मिळतं. तसंच आपला प्रयत्न असा असणार आहे की हे 60%चा आकडा आपल्याला 80%पर्यंत न्यायचा आहे. त्या दृष्टीनं आपण एक सुपर सेट नावाचा कन्सेप्ट असतो. तर सुपर सेट आपण हे आपल्या संस्थेनं त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, त्यांना ऑर्डर दिलेली आहे, आणि सुपर सेटमधून 20% हे मुलांना जास्त नोकरी मिळेल ज्या आहे त्यापेक्षा. तर अशा अपेक्षा आहे की आपल्याला 22-23मध्ये एक 80%पर्यंत प्लेसमेंट मुलांना इथेच द्यायचं आहे. म्हणजे त्यांना डिग्री भेटायच्या पहिले त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, प्लेसमेंट मिळालं पाहिजे शिक्षण घेत असताना. आणि राहिलेल्या 20% मुलांना पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याचासुद्धा आम्ही फॉलोअप ठेवत असतो की ज्यांना कोणाला नोकरी मिळाली नाही, प्लेसमेंट मिळालं नाही, तर त्यांना प्लेसमेंट देण्यासाठी आपण आपली संस्था ही त्याचा पुढचे 6 महिने म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याचा फॉलोअप घेत असते. आता हे एक प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये झालं. अजून एक दुसरा एक अँगल आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना काही स्टार्टअप किंवा काही इनोव्हेशन करून काही स्टार्टअप्स तयार करता येतील त्याचा पण विचार करतो. कारण सगळेच मुलांना प्लेसमेंट मिळण्यापेक्षा काही मुलांनी आपल्याला एंटरप्रेन्योर व्हायला पाहिजे, उद्योजक व्हायला पाहिजे, हा पण आमचा भाग असतो की जवळपास 5% मुलांनी उद्योजक व्हायला पाहिजेत. त्याचाच भाग बनवून आपल्या संस्थेमधले काही आजच्या घडीला मागच्या बॅचमधले 2-3 जण उद्योजक झालेले आहेत. म्हणजे त्यांचा टर्नओव्हर असं आपण पकडू की पहिल्याच वर्षी शिकत असताना फायनलमध्येच हा टर्नओव्हर जवळपास 20 लाख 25 लाखाच्या पुढे गेलेला आहे. काही विद्यार्थ्याचा 50 लाखाच्या पुढे गेलेला आहे. तर असे आपल्याकडे 4-5 केसेस आहेत. तर असे स्टार्टअप जर मुलं करत असतील तर त्यांना आपली संस्था काही सुविधा देते. मग त्या सुविधामध्ये मूलभूत सुविधा ज्याच्यामध्ये आपण म्हणू की स्पेस ऑफिससाठी, त्यानंतर त्याला लाईट म्हणजे लाईट फ्रीमध्ये देता येईल आपल्याला, पाणी आपण फ्रीमध्ये देतो, त्यानंतर वायफाय, कॉम्प्युटर, प्रिंटर, हे सगळ्या सुविधा आपण त्याला फोन वगैरे सगळ्या फ्रीमध्ये देत असतो. म्हणजे जेणेकरून त्यांनी 1 वर्ष इथं आपल्या संस्थेमध्ये ऑफिस सुरू करून त्यांनी त्याचं स्टार्टअप, त्याचा उद्योग चालू करावा. हे आपण जवळपास 1 वर्षासाठी या मुलांना मदत करण्याचं करत असतो. मागेल त्याला आपण काही कॅबिन तयार केलेले आहेत की ज्यांना ऑफिस द्यायचं म्हणजे करायचं असेल तर त्यांनी ती आयडिया घ्यायची, आयडिया पास करून घ्यायची संबंधित समितीकडून. आणि जर उद्योग चालणारा असेल आणि सगळ्याला वाटलं, त्याच्यामध्ये बाहेरचे एक्सपर्ट पण असतात की बा ओके असेल, तर त्या केसमध्ये आपण त्या मुलांना ही सुविधा देत असतो जी फ्री ऑफ कॉस्ट आहे, कारण मुलं उद्योजक झाला पाहिजे. त्याचबरोबर काही मुलं हे
उच्च शिक्षणाला पण गेले पाहिजेत. म्हणजे 10-15%, 20% उच्च शिक्षणाला गेले पाहिजेत. तर त्यासाठी सुद्धा आपण काय करत असतो की गेट नावाची परीक्षा असते, खास करून अभियांत्रिकीच्या मुलांसाठी. तर गेटसाठी मुलांना आपण कोचिंग देत असतो फ्री ऑफ कॉस्टमध्ये. वेगवेगळ्या एक्सपर्टमधून म्हणजे बाहेरचे एक्सपर्ट असतात, त्यांना बोलावून आपण कोचिंग देतो. आणि तिकडेसुद्धा काही मुलांनी गेटच्या त्या साईडला जायला पाहिजे असं आमची भूमिका असते. त्याचबरोबर आता याच्यामध्ये हे करत असताना रिसर्चमध्ये पण काही मुलं गेले पाहिजेत. तर जसे की आपले इस्रोसारख्या कंपन्या आहेत किंवा DRDO आहेत किंवा RCF सारखे R&D युनिट आहेत, या ठिकाणीसुद्धा आपली मुलं गेले पाहिजेत. म्हणून आपण एक रिसर्चचा कंपाऊंडसुद्धा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन किंवा त्याच्यामधून कोणाला इनोव्हेशन करायचं असेल तर त्या दिशेने त्याला करता येतं आहे. आणि त्याला गेटची परीक्षा देऊन बरेचसे मुलं आपले हे वेगवेगळ्या रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये जात असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बोलायचं असेल तर रिसर्चमध्ये आपले इलेक्ट्रिकलचे मुलं जातात, त्यानंतर मेकॅनिकलचे जातात, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशनचे मुलं जात असतात बऱ्यापैकी. म्हणजे या 3 शाखेची मुलं बऱ्यापैकी हे रिसर्चच्या अँगलनं काम करत असतात. तर हे असे आपण वेगवेगळे उपक्रम आपल्या संस्थेमध्ये हे राबवत असतो. सर, एक असं अजून विचारू इच्छितो की जसं आपला जो देश आहे भारत, तो कृषीप्रधान आहे. त्यातल्या त्यात आपल्याकडे जमिनीची जी व्यवस्था असते ती छोट्या तुकड्यांमध्ये असते आणि त्यात आधुनिकीकरण अजून कमी आहे असं मला वाटतं. तर आपल्या स्टुडंटला त्याच्यातही काही स्कोप आहे का, काय वाटतं? आपण काय केलं आहे आपल्या संस्थेमध्ये, स्वायत्त संस्थेअंतर्गत आपण याच्यामध्ये काही ग्रामीण भागासाठी खास करून अभ्यासक्रमामध्ये यावर्षीपासून काही कोर्सेस ॲड केलेले आहेत की जसं की केस स्टडीज ऑफ व्हिलेजेस. कारण याच्यामधून काय की खेड्याचा अभ्यास करून तिथे काय आवश्यक आहे त्याच्यावर प्रोजेक्ट तयार करणे, असे आपण 2 कोर्सेस यामध्ये नवीन अभ्यासक्रमामध्ये आपण ॲड केलेले आहेत. जो अभ्यासक्रम आपला 22-23 म्हणजे या वर्षीपासून येणार आहे. तर याच्यामध्ये असं झालेलं आहे की ॲग्रिकल्चर जो फील्ड आहे हे थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं आहे. म्हणजे जो भाग आपल्या देशामधला सदन आहे त्या सदन भागामध्ये बऱ्यापैकी आपल्याला ऑटोमेशन हे बघायला मिळतं, परंतु जो भाग सदन नाही तर या सदन भागामध्ये आपल्याला ऑटोमेशन फारसं मिळत नाही. जसं आपण म्हणलात की ज्याचा बाबा एक अर्धा एकर जमीन असेल, एकच जमीन असेल किंवा छोटे छोटे पट्टे असतील, तर या ठिकाणी ट्रॅक्टर किंवा कोणत्या आपल्या एखाद्या बैलजोडीने काम करणं फारसं ते परवडत नाही. कारण अर्ध्या एकरमध्ये आपल्याला ट्रॅक्टर चालवायचं असेल तर ते आपल्याला ते शक्य होत नाही, कारण ती जागा एवढी छोटी असते आणि तेवढ्यामध्ये ट्रॅक्टर चालवणं म्हणजे अर्धं नुकसान होण्याची शक्यता असते. किंवा बैलजोडीसुद्धा अर्ध्या एकरामध्ये आपल्याला फारसं त्या शेतकऱ्याला अर्धा एकर 2 एकर शेती असेल किंवा 5 एकरच्या आतमध्ये असेल, शासनाच्या जेव्हा आपण जेव्हा 5 एकरच्या आतमध्ये असेल ते अल्पभूधारक असतो, तर ते 5 एकरच्या आतमध्ये असेल तर त्याला बैलजोडीसुद्धा परवडत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. तर अशा ठिकाणी हे ऑटोमेशन होऊन काही यंत्र आपल्याला हे तयार करावे लागतील आणि येत्या काळामध्ये आपल्याला त्या दिशेनं जावं लागेल. कारण अभियांत्रिकीमध्ये जेव्हा प्रोजेक्ट करत असताना हे ग्रामीण भागाचे छोट्या शेतकऱ्यासाठी जर प्रोजेक्ट केले तर हे शेतकऱ्यांना नक्कीच उपयोगी ठरतात. जसं की आपण बऱ्याच अंशी बघतो की बैलजोडी किंवा ट्रॅक्टर याला पर्याय म्हणून काही शेतकरी स्वतःच्या नॉलेजनुसार, स्वतःच्या माहितीनुसार काही छोटे यंत्र तयार करतात आणि ते तयार करून त्यांचं काम दाखवत असतात. त्याला जर टेक्नॉलॉजीचा म्हणजे इकडच्या नॉलेजचा जर आधार मिळाला तर ते यंत्र आपल्याला ऑटोमेशन किंवा सुटसुटीत व्यवस्थितपणे चालेल असं करता येईल. तर मुळातच जो भाग आपला दुर्लक्षित आहे ॲग्रिकल्चरचा, त्या भागाकडे लक्ष देणं हे येत्या काळामध्ये आवश्यक असणार आहे. कारण तो क्षेत्र आपल्याला बघावंच लागेल, कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. सर, आपल्याकडून बऱ्यापैकी माहिती तर मिळाली आणि जे मुलांना आता वाटत होतं की आपण मुंबईला किंवा पुण्यालाच जावं, तर ते ही जी क्लिप आहे ही बघितल्यानंतर नक्कीच त्यांच्या विचारामध्ये फरक पडेल आणि ते आपल्याकडे येतील. पण आपल्याकडे कोणत्या स्टुडंटने यावं, म्हणजे इथं येण्याची जी प्रोसेस आहे ती नेमकी काय आहे, इथं ॲडमिशन कसं होईल याबद्दल थोडीशी माहिती द्या. आता मुळातच मुलांनी कुठं प्रवेश घ्यावा, आता हे मुलांनी आपल्याला थोडीशी माहिती घेऊन हा प्रवेश घेतला पाहिजे. आता यामध्ये एक तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आपलं जे विद्यापीठ आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, इथले काही प्राध्यापक आहेत त्यांची मुलं आपल्याकडे आहे. आपल्याकडे शिक्षण आहेत, काही मुलांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यातलं एक उदाहरण सांगतो मी की एका प्राध्यापकाच्या मित्राच्या मुलांचं ॲडमिशन कुठं घ्यावा हा फार मोठा संभ्रम होता आणि त्या प्राध्यापकाने सुचवलं की हे ॲडमिशन आपल्या इथं स्वायत्त संस्था आहे आणि शासनाची आहे, आपण इथं बिनधास्तपणे प्रवेश घ्या.
आणि हा प्रवेश घेतला त्यांनी 2017 साली आणि 21ला तो पासआउट झाला. तर 21ला जेव्हा पासआउट झाला तेव्हा त्याला एक चांगल्या कंपनीमध्ये जवळपास एक 5 लाखाच्या पॅकेजचं ऑफर मिळाली आणि शिक्षण पूर्ण व्हायच्या पहिलेच त्याला नोकरी लागली. तर त्यामुळं प्रवेश घेताना आपण आपल्याला चांगलं प्लेसमेंट कुठं मिळेल हे प्रामुख्यानं बघितलं पाहिजे, यात काही शंका नाही. आणि आपल्याकडची जी प्रवेश प्रक्रिया असते ही CET-नुसार असते. आपली संस्था ही स्वायत्त संस्था असल्याकारणाने आपल्याला खानदेशसाठी वेगळा कोटा किंवा नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी वेगळा कोटा असं काही नसतं. आपले जे ॲडमिशन असतात हे ॲडमिशन हे महाराष्ट्र लेवलला ओपन असतात आणि हे सर्व ॲडमिशन 100% ॲडमिशन हे CET-च्या मार्काच्यावर अवलंबून असतात. तर आता CET-चं जे आहे तर CET-ची एक्झाम ही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रस्तावित आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांनी जे अभियांत्रिकीसाठी इच्छुक आहेत तर त्यांनी ते रजिस्ट्रेशन केलेलं असणार. त्या मुलांनी आता ऑगस्टमध्ये परीक्षा द्यायची आणि ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. त्याबद्दलची माहिती आपल्या संस्थेच्या संकेतस्थळावर तसेच डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध असते किंवा वेळोवेळी आपल्या जिल्ह्यातले जे असतील जवळपासचे तर त्यांनी आपल्याकडं काउन्सिलिंग हा कन्सेप्ट असतो. म्हणजे विद्यार्थ्याला समुपदेशन करतो आपण की बाबा तू काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, यासाठी सुद्धा आपली टीम इथे एक कार्य आपण केलेली असते. शासनाच्या वतीनंच असते ती आणि आपलं जे सेंटर असतं हे शासनाच्या वतीनंच म्हणजे महाराष्ट्र लेवलसाठी आपलं सेंटर असतं. तर ती आपण सेवा उपलब्ध केलेली असते. ज्यांना कोणाला थोडासा डाऊट आहे, शंका आहे किंवा माहिती घ्यायची आहे तर त्यांनी या संस्थेमध्ये ऑगस्टच्या आखरी वीकमध्ये येऊन किंवा त्यानंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये सुद्धा येऊन ॲडमिशन प्रोसेस सुरू असताना माहिती घेऊन काही शंका असेल तर ती दूर करण्यास काही हरकत नाही. विशेषतः आपल्याकडे जे प्रवेश होत असतात हे 12वी सायन्स नंतर होत असतात आणि CET मार्कानुसार होत असतात. सर, आपण नक्कीच विद्यार्थ्यांसाठी चांगली माहिती दिली, पण तरी एक प्रश्न असा आहे की महाविद्यालय निवडत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्या बाबीवर अधिक लक्ष द्यायला पाहिजे? कोणतंही महाविद्यालय निवडत असताना काही बाबी हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी बघणे आवश्यक आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही आपली संस्था जी कोणतीही संस्था असो या संस्थेचं मार्केटमध्ये स्टेटस काय आहे हे सर्वप्रथम बघितलं पाहिजे. तसेच सदरची संस्थेमध्ये मिळणारी डिग्री ही BE आहे किंवा BTech आहे हे पण बघितलं पाहिजेत. सर्वसाधारणपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड याच्या संलग्नित जे महाविद्यालय असतात हे BTechची डिग्री देतात. त्याचबरोबर जेवढे की स्वायत्त संस्था आहेत, ऑटोनॉमस संस्था आहे, जशी की आपली ऑटोनॉमस संस्था आहे, तर ह्या सगळ्या महाराष्ट्रामधल्या ऑटोनॉमस संस्था ह्या BTech डिग्री देत असतात. मग हे कोणत्याही विद्यापीठाची संलग्न असलं तरी चालेल. त्यानंतर कोणतंही महाविद्यालय बघत असताना आपल्याला काही मूलभूत सुविधा बघाव्या लागतात. जसे की महाविद्यालयामधलं शैक्षणिक वातावरण कसं आहे. आता शैक्षणिक वातावरण कसं आहे हे त्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन म्हणजे वेबसाईटवर जाऊन आपल्याला ते बघता येतं. महाविद्यालयामध्ये त्यांचा अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीचा राबवला जातो हे सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला बघता येतं. दुसरी बाब म्हणजे महाविद्यालयामध्ये सुरक्षा कशी आहे. कारण आपण महाविद्यालयामध्ये कोणताही पालक जेव्हा त्यांच्या पाल्यांना सोडत असतो तर ते बघत असतो बाबा महाविद्यालयाची सुरक्षा कशी आहे. महाविद्यालयामध्ये बेसिक सुरक्षा ज्या सुविधा आहेत त्या खूप असणं आवश्यक आहे. तर सुरक्षा एक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तो जो कॅम्पस आहे महाविद्यालय हा पूर्ण कॅम्पस CCTV आहे का हे पण आपलं एक बघणं आवश्यक आहे. कारण CCTV ही खूप महत्त्वाची आहे. कारण कोणत्याही भागामध्ये काहीही अनुचित प्रकार घडला तर आपल्याला तो पहिलेच आयडेंटिफाय करता आला पाहिजेत किंवा झाल्यानंतर आपल्याला त्याचं सिद्ध करता आलं पाहिजे. तर CCTV असणं गरजेचं आहे. त्यानंतर पूर्ण कॅम्पस हा वायफाय आहे का नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला मोबाईल वापरणं हे कर्मप्राप्त झालेलं आहे वेगवेगळ्या कारणासाठी किंवा कॉम्प्युटर वापरणं कर्मप्राप्त झालेलं आहे. तर पूर्ण कॅम्पस वायफाय आहे किंवा कसे हे सुद्धा आपण बघून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या युनिट्स आहेत का नाही. जसं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हे ऑफिस असणं खूप आवश्यक आहे. कारण ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस जे आहे ते हे मुलांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ट्रेनिंग देत असतं आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीशी संपर्क करून त्यांना आपल्या कॅम्पसमध्ये आणून मुलांना नोकरी देण्याचं काम करत असतं. किंवा
ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या ऑनलाईन एक्झाम घेत असतात, त्या ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन आणि बाकीची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी हे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस हे फार महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर संस्थेमध्ये खास करून मुलींकरता एक महिला तक्रार निवारण समिती ही AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन नवदिल्ली यांनी कंपल्सरी केलेली आहे. तर ही समितीसुद्धा खूप ॲक्टिव्ह असली पाहिजेत. म्हणजे कोणत्याही मुलीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर त्या मुलीने त्या महिला अध्यक्ष ज्या असतात त्या समितीच्या, त्या अध्यक्षाला कोणत्याही वेळेस म्हणजे 24/7 हा ॲक्सेस असला पाहिजे. म्हणजे तुम्ही ते फोनद्वारे करा किंवा त्या जिथं राहतात कॅम्पसमध्ये किंवा कॅम्पसच्या बाहेर, तर त्यांचा तो ॲक्सेस सहजपणे असला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं असतं मुलीच्या दृष्टीनं. त्यानंतर संस्थेमध्ये कर्मचाऱ्यासाठी तक्रार निवारण समिती असली पाहिजेत. त्यानंतर संस्थेमध्ये कोणत्याही महाविद्यालयामध्ये राहण्यासाठी हॉस्टेल असलं पाहिजेत. कारण हॉस्टेल एक फार मोठी मूलभूत सुविधा आहे. कारण हॉस्टेल जर नसेल तर मुलांना राहण्यासाठी खूप काही अडचण जातात. आणि विशेषतः जे मुलं मुंबई पुण्यामध्ये राहतात तर यांची राहण्याची व्यवस्था ही अतिशय बिकट होऊन जाते. कारण मुंबई पुण्यामधल्या बहुतांशी म्हणण्यापेक्षा असं म्हणून की शासनाच्या संस्था सोडून बाकीच्या संस्थेमध्ये शक्यतो हॉस्टेल्स नाही आहेत. तर त्यामध्ये मुलांचं खूप म्हणजे वेळ वाया जातो आणि म्हणावी तशी सुरक्षा मिळत नाही कारण या वेगवेगळ्या कारणास्तव. त्यामुळं हॉस्टेल असणं खूप आवश्यक आहे. कॅम्पसमध्येच तुमच्या हॉस्टेलमध्ये मेस असणं म्हणजे चांगल्या प्रकारचं जेवण असणं खूप आवश्यक आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही संस्थेमध्ये पिण्याचं पाणी हे आरोग्यच असलं पाहिजे. तर ह्या काही बेसिक सुविधा आहेत. ह्या बेसिक सुविधा बघणं प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी खूप आवश्यकता आहे. आणि ह्या सुविधा बघण्यासाठी आपल्याला त्या महाविद्यालयाला भेट देणंच काही आवश्यकता नाही. वेगवेगळे त्यांनी कॉन्टॅक्ट दिलेले असतात किंवा त्यांची वेबसाईट असते. तर वेबसाईटला जाऊनही आपल्याला काही त्याच्या सुविधा बघता येतात. व काय सुविधा आहेत, काय माहिती आहे, ही त्यांनी नक्की बघावं. त्याचबरोबर संस्था ही तुमची NAAC किंवा NBA मानांकित असली पाहिजेत. ही पण एक कंडिशन आहे. कारण ज्या संस्था NAAC किंवा NBA मानांकित असतात यांचा एक दर्जा दिलेला असतो. तर आपली संस्था NAAC मानांकित आहे. आपल्या काही प्रोग्रामला NBAचं मानांकन होतं पण ते आता म्हणजे यावर्षी संपलेलं आहे. पण आपलं NAACचं असल्यामुळं ते आपण ते आपल्याला चालतं. ते काय त्याच्यात फारशी अडचण येत नाही. एखाद्या ह्या मूलभूत सुविधा असणं आणि शिक्षक वर्ग आपल्याला एक चांगला असला पाहिजेत. आणि शिक्षक वर्ग चांगला असताना त्या संस्थेमध्ये जसं मी सांगितलं की संस्थेमध्ये एखाद्याला उद्योजक व्हायचं असेल तर उद्योजक होण्यासाठी तिथं सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. म्हणजे तो उद्योजक तयार होईल. नाही तर आपल्याला सगळ्या 100% मुलांनाच आपल्याला नोकरी देऊन चालणार नाही. कारण काही आपल्याला असे पण लागतात की जे नोकरी देऊ शकतील स्वतःहून. तर असे सुद्धा आपल्याला तयार केले पाहिजेत. त्यासाठी आपल्याकडे त्या सुविधा असणं आवश्यक आहे. काय नाही म्हणजे स्टार्टअपसाठी त्या सुविधा देणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जसं मी सांगितलं की सर्वांगीण विकासासाठी काही गोष्टी त्या संस्थेमध्ये असल्या पाहिजेत. म्हणजे एक थोडक्यात सांगायचं तर आपलं एक खेळात चांगलं ग्राउंड असलं पाहिजेत, एक चांगलं जिम असलं पाहिजेत, आहे का नाही. त्यानंतर आपल्याला वातावरण चांगलं हे करण्यासाठी तो कॅम्पस एक चांगला सुंदर कॅम्पस असला पाहिजेत जेणेकरून आपल्याला अभ्यासक्रमाची तिथं आवड निर्माण होईल. तर ह्या काही बेसिक सुविधा असणं खूप आवश्यक आहे. ह्या मला वाटते की सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी ह्या नक्की बघाव्यात, आहे का. त्याचबरोबर मुलींसाठी हॉस्टेल असणं तर हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मुलींना हॉस्टेल नसेल तर खूप अतिशय म्हणजे त्रास होतो. तर मुलींना हॉस्टेल त्या कॅम्पसमध्ये असणं खूप आवश्यक आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि मुलींसाठी शिक्षणासाठी एक चांगलं वातावरण असावं जेणेकरून पालकाला त्यांची चिंता राहणार नाही. तर हे आपण कॅम्पसला भेट देऊन किंवा वेबसाईटवरून किंवा फोनद्वारे माहिती घेऊन किंवा त्या संस्थेच्या संबंधित माणसाला विचारण्यापेक्षा त्या संस्थेमधून एक पासआउट झालेला 7-8-10 वर्ष जुना माणूस एखादा भेटला किंवा समाजामधला ते संस्था माहिती असलेला माणूस भेटला तर त्यांना त्यांनी नक्की विचारावं. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की खाजगी संस्थांमध्ये तुम्ही संपर्क केल्यानंतर ते सगळे होच म्हणतात, नाही म्हणत नाही, आहे का. त्यामुळं कोणत्याही संस्थेच्या माणसाला विचारण्यापेक्षा आहे का संबंधित माणसाला म्हणजे जसं मी सांगितलं त्याचा ॲल्युमिनाय असेल, आहे का, किंवा समाजातला एखादा घटक असेल त्या संबंधित, तर त्यांच्याकडून ही माहिती घेतलं तर अजून ती उपयुक्त ठरू शकते. सर खरंच खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही आज सांगितली. म्हणजे नेमका प्रॉब्लेम पॅरेंट आणि पाल्य ह्या दोघांचा तोच एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे की नेमकं मी ॲडमिशन कुठे घ्यायला पाहिजे आणि त्या सर्व सुखसुविधा त्या ठिकाणी आहेत किंवा नाही आहेत. कारण मुलं मुली बाहेर असतात आणि त्यांची सिक्युरिटी पण तेवढीच महत्त्वाची असते. पण मला एक महत्त्वाचा पॉईंट असा वाटला की जसं तुम्ही सांगितलं की उद्योजक होण्यासाठी किंवा इवन तो पासआउट झाल्यानंतर पण तुम्ही त्यांना सुविधा देतात. म्हणजे इथं ऑफिससाठी एक रूम, कम्प्युटर्स किंवा इलेक्ट्रिसिटी आणि असं बऱ्यापैकी.
तर हे फक्त आपल्याचकडे आहे की अजून कुठे पण असतं, काय वाटतं? ॲक्च्युली मुळात आपल्याकडं आपण स्वायत्त ऑटोनॉमस असल्या कारणाने आपल्याकडं काही अधिकार दिलेले आहेत शासनाने, तर त्या अधिकारामध्ये आपल्याला ह्या गोष्टी करता येतात. तर हे बहुतांशी जे ऑटोनॉमस कॉलेज आहेत किंवा शासनाचे म्हणण्यापेक्षा खाजगीसुद्धा जे काही ऑटोनॉमस मध्ये मोडतात, तर त्यांच्याकडे ह्या सुविधा उपलब्ध असण्याची शक्यता आहे. पण शासनाचं बोलायचं झालं तर शासनाच्या ऑटोनॉमस सगळ्याच इन्स्टिट्यूटमध्ये ह्या सुविधा देण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. जसं आपण आता यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे, किंवा यावर्षी म्हणण्यापेक्षा 21-22 म्हणजे मागच्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे, नाही का. तसे बऱ्याचशा संस्थांना सुरुवात केलेली आहे की बाबा हे पण घटक असला पाहिजेत, कारण याच्यामध्ये हे सगळं शिक्षण घेत असताना नोकरी देण्यापेक्षा नोकरी देणारासुद्धा आपलाच असला पाहिजेत, ही एक महत्त्वाची भूमिका आहे. त्या दृष्टीनं हे बऱ्याचशा शासनाच्या संस्थेमध्ये किंवा शासन मान्य काही संस्था असतात त्यांच्यामध्ये ही त्यांनी सुरुवात केलेलं आहे. शिवाय आपलं विद्यापीठ आहे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, यांनीसुद्धा अशा प्रकारचा म्हणजे प्रोजेक्ट चालू केलेला आहे. ते सुद्धा सुविधा उपलब्ध करून देत असतात. नक्कीच सर, ही गोष्ट फार आवडली की फक्त नोकरीच न करता नोकरी देणारा उद्योजक घडवावा, आणि यासाठी आपण करत असलेलं कार्य हे खरंच महान आहे. आणि आज आपण एवढा व्यस्त आपला वेळ असूनही आपण आम्हाला आमच्या आयकॉन टी व्हीला जी वेळ दिली आणि प्रेक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी जी खरंच योग्य वेळेस योग्य माहिती आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.